अधूरी आस छोड़ के, अधूरी प्यास छोड़ के, जो रोज यूं ही जाओगी तो किस तरह निभाओगी कि जिंदगी की राह में, जवां दिलों की चाह में कई मुकाम आएंगे जो हमको आजमाएंगे। बुरा ना मानो बात का, ये प्यार है गिला नहीं, अभी न जाओ छोड़कर, क्या बात है, कि दिल अभी भरा नाही. हा. आणि याच्यावरती ती म्हणते, शब्दपाठ नाही आहेत त्यामुळे सेफ साईड मोबाईल आणि शब्द अगदी आता ठेवलेले आहेत. आणि आम्ही ज्यावर आजचा एपिसोड करणार आहोत येस ते हे येस काय ते सांगू म्हण. येस, तर ती म्हणते, दुख और सुख के रास्ते बने हैं सबके वास्ते, जो गम से हार जाओगे तो किस तरह निभाओगे, खुशी मिले हमें के गम, खुशी मिले हमें के गम, जो होगा बांट लेंगे हम, मुझे तुम आजमाओ तो जरा नजर मिलाओ तो, जरा नजर मिलाओ तो, ये जिस्म दो सही मगर दिलों में फासला नहीं, जहाँ में ऐसा कौन है कि जिसको गम मिला नहीं, जहाँ में ऐसा कौन है कि जिसको गम मिला नहीं. जहाँ में ऐसा कौन है जिसको गम मिला क्या नहीं. बात है. आणि खरं तर हेच आज सांगायचंय. अभी ना जाओ छोडकर हे गाणं सगळ्यांना माहिती आहे अंकिता. अभी ना जाओ छोडकर या गीताचे संगीतकार जयदेव यांचा स्मृतिदिन 6 जानेवारी 1987 ला त्यांचं निधन झालं. एक असा संगीतकार हिंदी चित्रपट सृष्टीतला की ज्याच्या पदरी यश किंवा खूप मोठं लौकिक अर्थाने एखादं पैसा असेल किंवा काही पुरस्कार असतील तर हे कधीही मिळालं नाही. पण त्यांची गाणी इतकी अवीट गोडीची आहेत, इतकी क्लासिकल, ज्याला अभिजात म्हणतो ना आपण, तशी सगळी गाणी आहेत. आणि मला असं वाटतं की हा संगीतकार या सगळ्या कष्टानंतर या त्याच्या निर्मितीनंतरही खूप उपेक्षितच राहिला. या हिंदी चित्रपटसृष्टीचा नियमच आहे असा की ज्याला पुढे पुढे करता येतं, ज्याला मिरवता येतं तो पुढे जातो. जयदेव कधीच तसे नव्हते. शेवटपर्यंत लिली कोर्ट नावाच्या जागेमध्ये पेईंग गेस्ट म्हणून राहिले आणि तिथे त्यांचं निधन झालं. सरकारने घर द्यायचं त्यांना मंजूर केलेलं होतं, नवीन घरात जाऊ शकले नाहीत. इतकं खरं तर एक प्रकारे कमनशिबी. पण हे गाणं आठवलं की आपल्याला रोमांच उभे राहतात, आपल्याला आपल्या प्रेमाचा अँथेम असल्यासारखं हे वाटतं अनेकदा. आणि ते गाणं संगीतकार जयदेवांचं आहे हे कदाचित अनेकांना माहिती नसतं. तर त्या जयदेवांची ही आठवण म्हणून आणि या गाण्याच्या निमित्ताने या गाण्याची एक गोष्ट म्हणूनही आजचा एपिसोड करतोय. सगळ्यांचं मनापासून स्वागत गाण्याची गोष्ट मध्ये. मी आणि माझी छोटी मैत्रीण अंकिता, आम्ही दोघंही आपल्या समोर ही एक गोष्ट घेऊन आलेलो आहोत. ऑफकोर्स या गाण्यातलं जे व्हर्शन अंकिताने आता म्हणून दाखवलं, त्या गाण्यातलं आम्हाला काय भावलं हे आम्हाला खरं तुम्हाला सांगायचंय. तर अंकिता, पहिल्यांदा ना मला तुला एक छोटासा प्रश्न विचारायचा की अभी ना जाओ छोडकर जे ओरिजिनल गाणं आहे त्यात नेमकं काय भावतं, काय वाटतं तुला? तू आजच्या पिढीची आहेस आणि आपण मागच्या एपिसोडमध्ये हे म्हटलेलं होतं की आजच्या पिढीलाही ते ती जी प्रेमाची भावना आहे ती काय त्यातलं खेचून घेते नेमक्या? मला असं वाटतं ना सिद्धार्थ की या गाण्याला एक प्रचंड लूप आहे. ओके. म्हणजे एकदा जर
चुकूनही जर सकाळी हे गाणं कानावर पडलं पडलं. किंवा हा. कुठून तरी हम्म, ऐकवलं किंवा कुठून तरी आठवलं, हा तुम्ही दिवसभर त्या गाण्याच्या लूपमध्ये राहता. बरोबर. आणि तो लूप इतका अट्रॅक्टिव्ह आहे ना, हम्म, एका मागोमाग एक तुम्हाला ते गाणं असं घेऊन जातं साधारणपणे. हम्म, एक हम्म. झोपाळ्यावर बसून ते तुम्हाला असं मागे पुढे हम्म. झुलवतंय असं वाटतं. बरोबर. आणि म्हणून मला ते आवडतं क्या सगळ्यात बात जास्त. आहे. आणि अर्थात ते दोघं इतके गोड आहेत पडद्यावरती, कोणाला नाही ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा आहे, पण Exactly. पडद्यावर साधना आणि हो, देव आनंद, अरे. ऑफकोर्स म्हणजे देव आनंद इतकी देवानंद देखणी being मूर्ती देवानंद. त्यांची. आणि ते दोघंही छान एक असं रोमॅन्टिक गाणं आहे. हो. कुठेही अंगविक्षेप नाही, Exactly. कशाही पद्धतीची कवायत नाही, पण फक्त एक्सप्रेशन्स आणि त्यांच्या ज्या हालचाली आहेत आहा. इतक्या हळूवार हालचाली, खरंच. आणि त्यातनं ते गाणं जिवंत होतं, लिटरली Absolutely. जिवंत होतं. सुंदर लिहिलेलं आहे. हो. अभी ना जाओ छोड कर की दिल अभी भरा नाही. किती सोपे शब्द आहेत खरं तर. Exactly. साहिर लुधियानवींचं गाणं आहे. हम्म. आणि इतकं ते असं म्हणजे आता अंकितानी जे सांगितलं ना की ते जे लूप बसतो तर ना संगीताच्या भाषेत म्हणजे आता माझे जे सगळे वादक मित्र आहेत हो, ना, हो. ते याला इमृतीचं गाणं म्हणतात. हो. म्हणजे काय तर अभी अभी तो आई हो, अभी अभी तो डिंग, 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 डिंग. अभी अभी तो आई हो बहार बनके. दुसरी सुरू झाली. Yes, exactly. रा 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 रा, तिसरी इमृती. हा, असं हा. ते गोल 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 येत राहतं, पण त्यात जी जादू आहे अरे आणि त्यात जी शब्दरचना आहे, शब्दकळा जी आहे ती इतकी सुंदर आहे. आणि ती खरं तर मला असं वाटतं अंकिता की साहिर सारखा गीतकार हम्म, असूनही हम्म. ज्या पद्धतीने त्यानं हे एक संवादी गाणं लिहिलंय अगदी. त्याचं एक वेगळं मोल आहे. आणि तू आता जे हे व्हर्जन जे गायलीस, दुःखी व्हर्जन त्याचं, हम्म. तर ते मला वाटतं सिनेमात एका वेगळ्या पॉइंटला येतं ना. हो, अगदी. काय साधारण ती सिच्युएशन आहे, म्हणजे आपल्याला आपला मुद्दा जास्त चांगल्या पद्धतीने सांगता येईल. ते डबल रोल आहे हो, देवानंदचा हम दोनो मध्ये. बरोबर. येस, दोन हिरोईन्स, देव आनंद या हा. हिरोच्या दोन हिरोईन्स heroines आहेत. आहेत, एक बरोबर. नंदा आहे आणि दुसरीकडे साधना आहे. Correct. आणि दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवरचा सिनेमा आहे. हम्म. दोन कपल्स आहेत, एक देवानंद आणि नंदा, देवानंद आणि साधना. साधना, बरोबर. आणि एक मिशीवाला देवानंद आणि एक्झॅक्टली, एक मिशीवाला नंदा. देवानंद आणि एक बिना मिशीवाला हा. देवानंद. आणि देवानंदचं साधनावर प्रेम आहे, ती खूप हम्म, श्रीमंत घरातली आहे हम्म. वगैरे, आणि हा असाच हॅपी गो लकी बॉय हा, टिपिकल आहे. आणि तिचे वडील त्याचा खूप इन्सल्ट करतात की अच्छा, कसा आहे हा ओके. हा काहीच हम्म, करत नाही वगैरे हम्म, वगैरे. हम्म, आणि त्यावेळेला त्याला इंडियन आर्मीचं पोस्टर दिसतं कुठेतरी की बरं. रिक्रूट हम्म, करतात. हम्म, आणि तो जातो. हम्म. आणि कॅप्टन जो ऍक्च्युली नंदाचा नवरा आहे, जे दोन हो. हमशकल आहेत, हो. आणि हा विना हम्म. मिशीवाला देवानंद हम्म. आर्मीत रिक्रूट होतो. आणि आणि मिशीवाला देवानंद आहेच आहे. आहेच. ओके. आणि हम्म, ते दोघं फ्रंटवर भेटतात, त्यांच्यात मैत्री होते. हम्म, हम्म, आणि मग जो मिशीवाला देवानंद आहे तो गायब होतो युद्धात. हो. हम्म, आणि हम्म, मग असं लक्षात येतं की अरे बापरे, हा जाणारच नाही आता घरी. हम्म, हम्म, आणि या विदाऊट मिशीवाल्या देवानंदचं मात्र प्रमोशन होतं. हम्म. तो घरी येतो आणि सगळं छान, इथे खरं तर सगळं मस्त आनंदी अच्छा. आनंद आहे. हम्म. पण त्याला असं वाटतं की अरे बापरे, आपला हा मित्र गेलाय, याची बरोबर. बातमी आपण स्वतः द्यायला पाहिजे दिली त्याच्या पाहिजे पत्नीला. त्याच्या घरी. हम्म, हम्म. तो जातो आणि तो इतका सेम हम्म. असतात ते दोघं, बट ऑब्व्हियसली डबल रोल. बरोबर आहे. त्यामुळे त्या मिशीवाल्या देवानंदची आई ह्यालाच आपला मुलगा समजून त्याला मिठी मारते. हो. आणि मग तो असा असतो की अरे बापरे, हम्म. त्यात त्याची बायको नंदा, हो. ती खूप आजारी आहे, तिला हम्म. हार्टचा प्रॉब्लेम आहे. आणि हम्म, डॉक्टर हम्म. सांगतात की नाही, तिला आता कुठलाही इमोशनल धक्का नाही हो, सहन होणार. हो. त्यामुळे तू राहा इथे, तू हम्म. त्यांचा मुलगा, तिचा नवरा म्हणून इथे राहा. हम्म, आणि मग तो जगल करायला लागतो. एकीकडे साधना आहे, दुसरीकडे एकीकडे नंदा आहे. नंदा बरोबर. आहे. हम्म. आणि त्या दोघींनाही एका पॉइंटला असं वाटायला लागतं की आपला नवरा आपल्या सोबत नाहीये, आपला नवरा आपला प्रियकर, प्रियकर. हम्म. म्हणजे याचं कुठेतरी बाहेर लफडं लफडं सुरू आहे. हो. आणि ही जी सिच्युएशन आहे ना, की तो हम्म. दोन्हीकडे जगल करायचा प्रयत्न हम्म. करतोय. आणि मनातलं काही सांगू शकत नाही. एक्झॅक्टली. हम्म. आणि की- म्हणून ते गाणं त्या सिच्युएशनला तिथे क्या येतं बात की है. ती हम्म. म्हणते त्याला की हम्म. सांग ना, बोल ना, काय आहे तुझ्या हम्म. मनात. तो म्हणतो की कैसे बताऊ मैं, कितना बोझ है मेरे दिल पे. आहा. हम्म. आणि तो असा छान आडवा पडला आणि ती त्याच्या डोक्यावरनं हात फिरवत, हम्म. म्हणजे या दोन्हीतल्या लयीचा जरी फरक बघितला हो. ना, इतकी स्लो लय आहे. हम्म. आणि मला ना ते उदास नाही वाटलं, मला ऍक्च्युली ते हो. ऑप्टिमिस्टिक वाटलं खूप. ओके. ग्रेट. म्हणजे हा. एक
आधीचं कसं आहे की दोघांनाही माहिती आहे आपण अकंठ प्रेमात आहोत. प्रेमात होतो. दोघंही हम्म, छान हम्म, आनंदात आहेत. हम्म. दुसरीकडे मात्र असं आहे की तो जरा डाऊन आहे, हम्म. जरा म्हणजे रादर बराच बराच डाऊन डाऊन आहे. आहे. पण ती प्रयत्न करते की मी आहे ना सोबत तुझ्या, मग आपण तरुण जाऊ रे, हम्म. काय एवढा उदास होतो, बोल तर माझ्याशी, असा झोन आहे त्या हम्म. गाण्याचा. तर खूप वेगळ्या सिच्युएशन्स आहेत पण, हम्म. आणि चालही सेम आहे, सेम आहे, सेम पण आहे. फक्त हम्म. छोटस ट्विक करून बरोबर. आणि आवाजातल्या काय म्हणतो आपण, अ, आवाजातल्या छोट्या छोट्या हरकती, हरकती. छोट्या छोट्या Correct. जागा, आशा ह्याच्यातनं ते किती भोसलेंनी बदलतं. अख्खं म्हटलेलं आहे ते, तू जे आता Absolutely. वर्षन Yes. गायलंस ते, आणि ते अत्यंत स्लो पद्धतीने हो. येतं आणि असं छान एक त्याला एक नितळ अशी भावना आहे, हम्म. एक समजुतीची भावना आहे Exactly. त्याच्यामध्ये. आणि मला असं वाटतं ते शब्दही किती अरे. नेमके, चपकल, खरंय. आणि मी मगाशी म्हणलं ना तसं अंकिता, मला ते वैशिष्ट्य वाटतं या हम्म. गीतकारांचं. म्हणजे साहिर सारखा गीतकार जो प्यासामध्ये ज्यांनी एक अशी अरे. लेजेंडरी गाणी लिहिली आहेत, तो हम दोनो सारख्या सिनेमातला जो प्रेमळ भाव आहे तोही त्याच्यात नेमका पकडलाय, हा Exactly. समजुतीचा भावही नेमका पकडलाय, आणि ते अजिबात कठीण नाही. हो. हे काहीच त्याच्यातलं शब्दरचना कठीण नाही. म्हणजे हम्म. आपण हो पटकन ना. हे वाचूनही दाखवूया की दुख और सुख के रास्ते बने हैं अपने वास्ते, बने हैं बने हैं सबके सबके वास्ते, जो जो गम से हार जाओगे तो किस तरह निभाओगे. हा जो त्यातला साधा सरळ सोपेपणा आहे. आणि मला हे वाचताना आणखी एक वाटलं बरं का अंकिता, की एक तत्वज्ञान आपल्याला हो. नेहमी सांगितलं जातं की काय दुःख प्रत्येकाच्या वाट्याला असतंच. त्यामुळे त्यातनं तुम्ही जरा तरुणच जायचं सकारात्मक असतं वगैरे. सकारात्मक राहायला पाहिजे, अमुक पाहिजे, तमुक हो. पाहिजे, वगैरे वगैरे. हे इतक्या सोप्या शब्दात आणि इतक्या गोड चालीमध्ये एक्झॅक्टली. जयदेव आणि साहिर सांगून जातात की असं वाटतं की अरे, हे आपल्याला प्रत्येक जणच सांगतो, पण हे गाणं किती सुंदर पद्धतीने सांगतंय, कारण ते समजुतीच्या स्वरातलं आहे. आणि ते पटतं आपल्याला पटतं एका आपल्याला, पॉइंटला. पटतं. सो मला असं वाटतं की तो जो सोपेपणा आणि त्या सोपेपणातनं सांगितलेलं एक व्यावहारिक तत्वज्ञान, हो हो. तर ते मला वाटतं फार महत्वाचं आहे. Absolutely. आणि एक दुसरं त्यातलं हा. मला एक फार आवडलेली ती ओळ आहे बरं का, की खुशी मिले हमें के गम, खुशी मिले हमें के गम, जो होगा बांट लेंगे हम. तर हे जे प्रेमातलं जे शेअरिंग आहे, हो. वाटून घेणं जे आहे, एक्झॅक्टली. तर ते मला असं वाटतं की खुशी मिले हमें के गम, जो होगा बांट लेंगे हम. किती किती सोप्या पद्धतीने सांगितलं, जे असेल ते आपण वाटून घेऊया. आणि पुढे तो म्हणतोय की ये जिस्म दो सही मगर, ये जिस्म दो है, दोन शरीर आहेत, हो, हो. पण दिलों दिलो में में फासला फासला नहीं. नाही. अंकिता, मला सहज एकदम आठवतं हे हा. वाक्य ऐकल्यानंतर, हे गाण्यातली ही ओळ ऐकल्यानंतर, की ये जिस्म दो सही मगर, की त्याच्यावरनं गदिमांचं लपविलास तू हिरवा चाफा हे जे गाणं आहे, हो. जे प्रभाकर जोगांनी संगीतबद्ध केलंय. आणि खरं तर हे लाखाची गोष्ट मध्ये घेणार होते बरं का बरं. हे गाणं, पण हा. ते काही कारणाने ते नाही घेतलं गेलं. आणि मग नंतर प्रभाकर जोगांनी त्याला चाल लावली, ओ, आणि हो, ते हो. नंतर प्रभाकर जोगांच्या पत्नीनी पण म्हटलेलं गाणं आहे. बरं. तेही त्याची रेकॉर्डही आहे. तर तो त्यातला वेगळा भाग, पण त्याच्यात एक पटकन ओळ येते की जवळ मने पण दूर शरीरे. ऐक ग. तर जवळ मने पण दूर शरीरे आणि ये जिस्म दो सही मगर दिलो में फासला नाही. क्या बात आहे. तर दोन हे वेगवेगळे कवी आहेत, वेगवेगळ्या प्रतिभेचे हो. म्हणता येतील असे आहेत. एक उर्दू आणि हिंदीचा बादशाह, म्हणजे खरंय, त्यातला खरंय. त्या कवितांमधला एक लेजेंडरी कवी, Absolutely. आणि एक त्यांना तर आपण आधुनिक काळातले वाल्मिकीच म्हणतो, ते गदिमा. तर त्या दोघांनी असा सेम विचार करणं, मला असा अंगावर काटा येतो की मला पटकन, मी हे जेव्हा पहिल्यांदा गाणं ऐकलं ना अंकिता आणि पाहिलं त्या साधनाचं, तेव्हा म्हणलं अरे, हे कुठेतरी ह्याचं मिनिंग, अशा मिनिंगचं आपण ऐकलंय कुठे बरं. आणि मग ते जवळ मने पण दूर शरीरे नयन लाजरे, ते मला असं वाटतं की वैशिष्ट्य एक आणखीन एक आहे. संगीतकार जयदेवांबद्दल एक पटकन मला मात्र बोलायचं, कारण आपण त्यांच्या पुण्यतिथीचा उल्लेखही केला, स्मृतिदिनाचा. एक तर मी म्हटलं तसं की खूप कमनशिबी, काही पुरस्कार आणि हे काही वाट्याला फारसं आलं नाही. म्हणजे लता मंगेशकर पुरस्कार त्यांना मध्य प्रदेश सरकारचा जाहीर झाला, तो मिळाला, तेव्हा त्यांना 1 लाख रुपये मिळाले होते. ते म्हणले इतके पैसे मी आयुष्यात पहिल्यांदा पाहिलेत. तर म्हणजे चित्रपट सृष्टीतला संगीतकार SD बर्मन यांचा सहाय्यक, नवकेतनचा संगीतकार म्हणून गाजण्याची क्षमता ज्यांच्यात होती, म्हणजे हेच प्रश्नच नाही. 63 साली हम दोनो आलेला आहे, ज्यातलं गाणं आपण म्हटलं 61, सॉरी, आणि त्याच्यानंतर गाईड येणार होता.
हो. तर त्या गाईडचं संगीत जयदेवांना मिळेल असं एक म्हणत होते हम्म, किंवा हम्म. चर्चा होती की नवकेतन चा आता हा संगीतकार इतकं सगळं गाजलेलं आहे तर त्याचं संगीत आपल्याला घ्यायला पाहिजे वगैरे, पण नाही मिळालं. हम्म. ते एस डी बर्मनकडेच गेलं आणि त्यातलंही असं म्हणतात, आपल्याला खरं खोटं माहीत नाही, हा. पण तेरे मेरे सपने याची मूळ चाल जयदेवांची असं म्हणतात. ऑफकोर्स या सगळ्या वदंता आहेत, खरं खोटं आपण करायला खरं जाऊ शकत नाही, कारण आपल्याला तसे पक्के सोर्सेस नाही. पण चित्रपटसृष्टीमध्ये किंवा चित्रपट अभ्यासकांमध्ये ही चर्चा कायम असते. हो. आणि त्यातली जी एक मेलडी आहे त्या गाण्यातली सुद्धा तेरे मेरे हो, सपनेमधली, हो. किंवा त्याची एक ते चलन जे असतं ना, चालीचं जे चलन असतं, तर ते खूप जयदेवांसारखं आहे, जयदेवांच्या चालींसारखं आहे असं आहे. त्यामुळे असेल नसेल माहिती नाही. आणि मग नंतर घरोंदासारखा आहे, रेश्मा और शेरा, गमन हो. आणि अनकही 3 अरे. चित्रपटांना राष्ट्रीय पारितोषिक म्हणजे संगीताला त्यांच्या. बरोबर. तर चित्रपट काही चालले नाहीत. एकीकडे पारितोषिक मात्र मिळत होती. उमराव जानही त्यांच्याकडे येणार होता असं हो. म्हणतात. तर अशा सगळ्या वेगळ्याच गोष्टी या संगीतकाराबद्दल. आणि जाता जाता की अनेकदा असं असतं अंकिता आता की एखाद्या संगीतकाराची एखादी चाल, समजा मी एखादी चाल केली, म्हणजे संगीतकाराने एखादी चाल केली, तर ती कधी कधी त्या चित्रपटाच्या वेळेला तेवढी चालत नाही. मग म्हणून तो तीच चाल थोडेसे बदल करून नंतरच्या एखाद्या चित्रपटात वापरतोही आणि एकदम ती चाल प्रसिद्ध होते. असं अनेकदा झाल्याचं दिसतं. जयदेवांच्या बाबतीत थोडं उलट आहे. हम दोनो मध्ये कभी खुद पे कभी हालात पे हे जे गाणं आहे, कभी खुद पे कभी हालात पे रोना आया, ही चाल त्याच्यानंतर जो 78-79 ला गमन नावाचा एक चित्रपट आला, ज्यातलं सीने में जलन, ते सुरेश वाडकर त्या गाण्यामुळे खूप फेमस झाले. किंवा आपकी याद सारखं जे छाया गांगुली यांच्या आवाजातलं गाणं आहे, तर ते गाणंही त्यातलं प्रसिद्ध आहे. त्याच चित्रपटात एक गाणं आहे, अजीब सानिहा मुझ पे गुजर गया यारो, मैं कल रात डर गया यारो, मैं अपने साये से कल रात डर गया यारो, असं ते म्हणजे शहरयार यांचं काय लिहिलेलं गाणं आहे हे. पण ह्या गाण्याची चाल कभी खुद पेची आहे. तर किती म्हणजे आणि आपल्याला हे माहिती नाही गाणं. हे हरिहरन यांनी म्हणलेलं गाणं आहे, म्हणजे ही गझल सारखं जे गीत आहे ते गझल गीत आहे. तर ते हरिहरन यांनी म्हटलेलं आहे, पण ते दुर्दैवाने प्रसिद्ध होऊ शकलं नाही जितकं कभी खुद पे झालं. तर अशी एक छोटीशी गोष्ट या निमित्ताने त्याविषयीही. इव्हन हम दोनोची पण गाणी नाम आहे, मला नेहमी वाटतं की अल्लाह तेरो नाम आणि प्रभू तेरो नाम ही दोन्ही गाणी त्यातली आहे. आणि अल्लाह तेरो नामला इतकं मास अपील आहे असं मला नेहमी वाटतं. म्हणजे त्याला एक छान कोरस आहे, त्याला त्या युद्धाची पार्श्वभूमी, म्हणजे हम दोनोचं हे वैशिष्ट्यच आहे की आहे ती लव्ह स्टोरी आहे, टिपिकल गोड गोड गुडी गुडी, पण एक युद्ध पेटतं आणि अगदीच कुठले काय देवानंद आणि कुठली काय संबंध आहे त्या सगळ्यांचा, पण त्यांच्या जीवनावर जो परिणाम होतो आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती जेव्हा लता मंगेशकर म्हणतात अल्लाह तेरो नाम, ते अंगावर काटा येतं. पण त्याच वेळेला प्रभू तेरो नाम सारखं सुद्धा गाणं, म्हणजे हे मला अगेन कमिंग बॅक टू श्रीधर दादा, त्यानं मला हे सांगितलं होतं. म्हणजे ते एक छोटीशी जागा आहे, हर बिगड़ी बन जाए, हा जो खाली येतो तो इतका वेगळा आहे. नाहीतर काय तिकडं वर गेलं, ते खाली येतं, ते बेसला जातं, तो दाखवतात तो स्वर आणि मग ते वर जातात. नाही पण अंकिता, आपल्या प्रेक्षकांसाठी त्याचा आधी मुखडा म्हणून दाखव आणि मग हे म्हणजे मग आपल्याला प्रेक्षकांना जास्त चांगल्या पद्धतीने सांगता येईल. आता अगदी प्रभू तेरो नामचा उल्लेख केलास म्हणून. प्रभु तेरो नाम जो ध्याए फल पाए, सुख लाए तेरो नाम, तेरी दया हो जाए तो दाता, तेरी दया हो जाए तो दाता, जीवन धन मिल जाए सुख लाए तेरो नाम, जो ध्याए फल
पाए सुख लाए तेरो नाम. एकटी ती देव्हाऱ्यासमोर बसलीये आणि तिचे केस मोकळे लांब सडक आणि ते जे काही लताबाई गाऊन जातात ना ते आदर ओढलीये आणि तुलना नाही करायची. पण दुर्दैवानं हे गाणं अल्ला तेरो नाम इतकं नाही गाजलं आणि याचं वाईट वाटत राहतं की अरे दिस इज अ जेम ऑफ अ सॉन्ग आणि आपण त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करतो की काय. बरोबर, म्हणजे अल्ला तेरो नाम हे उत्तमच आहे. हा, म्हणजे असं काय आम्हाला म्हणायचं नाहीये की अल्ला तेरो नाम पेक्षा हे चांगलं आहे किंवा असं. हे सुद्धा इतकं सुंदर गाणं तरी ते परत ते म्हणजे त्या संगीतकाराच्या नशिबातली जी उपेक्षा आहे त्यात हे एकच गाणं असं आहे या चित्रपटातलं की जे आता तू म्हणून दाखवल्यामुळे काहींना त्याची एक प्रतिमा पटकन डोक्यात आली असेल, पण जितकी बाकीची गाणी गाजली तितकं हे गाणं नाही गाजलेलं ही सत्य आहे. कारण अगदी कभी खुद पे गाजलंय, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया किंवा अभी ना जाओ छोडकर, ही सगळी गाणी गाजलेली आहेत. अल्ला तेरो नाम तर आहेच, पण प्रभू तेरो नाम सारखं गाणं इतकं सुंदर. आणि हे आता आपण वर्षन दुसरं जे ते तर हा असा संगीतकार जो उपेक्षित राहिला त्यातल्या त्याची म्हणजे जी उपेक्षा झाली, खरं त्याच्याबद्दल आपण काहीच करू शकत नाही. आपण त्यांचं कायम ऐकत राहणं हीच त्यांना खरं तर चांगली श्रद्धांजली ठरेल, चांगलं ट्रिब्यूट ठरेल. आणि म्हणून आम्ही त्यांचं जे न ऐकलं गेलेलं जे होतं ते सांगायचा प्रयत्न केला. तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, मागच्या वेळेला तुम्ही R.D. बर्मनचा आम्ही जो एपिसोड केला त्याच्यावर खूप सुंदर प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या, त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. आणि काही काहींनी चांगल्या सजेशन्सही दिल्या आहेत, काही काहींनी आणखीन दुसरे काही किस्सेही नमूद केलेत कमेंटमध्ये. सो त्याचंही एकदम खूप छान आम्हाला वाटलं. चांगला प्रतिसाद देताय, असंच प्रतिसाद देत राहा. आम्ही अशाच गाण्याच्या वेगवेगळ्या गोष्टी घेऊन तुमच्या समोर येत राहू. आणि पुढच्या गाण्याच्या गोष्टीपर्यंत अलविदा, बाय बाय.